नमस्कार, मी परमदा जाधव. तर काय झालं, सापुतारा या प्रसिद्ध पर्यटन स्थळी मध्यरात्री बुधवारी एक धक्कादायक हत्या झाल्याची घटना ही समोर आलेली आहे. नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील 27 वर्षीय हेमंत विलास सूर्यवंशी यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला आणि गंभीर जखमी झालेल्या हेमंतचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे सुरगाणा आणि सापुतारा परिसरात एक खळबळ उडालेली आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार सुरगाणा तालुक्यातील 6 मित्र सापुतारा येथे फिरण्यासाठी गेले होते. यातील काही मित्र आधी सापुताऱ्यात पोहोचले होते आणि नंतर इतर मित्र त्याच्यात सहभागी झाले होते. दिवसभर सापुताऱ्यात फिरल्यानंतर हे सर्व मित्र रात्री सापुतारा संग्रहालयाजवळील बँक ऑफ बडोदा ATM परिसरात नाश्ता करण्यासाठी बसले होते. याच ठिकाणी मित्रांमध्ये काही कारणास्तव वाद सुरू झाला. उपलब्ध वृत्तानुसार गणेशोत्सवासाठी वर्गणी देण्याच्या मुद्द्यावरून तसेच मागील वर्षाच्या गणेश विसर्जनाच्या वेळी झालेल्या जुन्या वादावरून त्यांच्यात पुन्हा वाद झाला. सुरुवातीला दिलेली बोलाचाली पुढे वाढली आणि त्याचं रूपांतर हे मारहाणीमध्ये झालं आणि या वादादरम्यान हेमंत सूर्यवंशी यांच्यावर धारदार शस्त्राने पोटाच्या भागावर वार करण्यात आल्याचे वृत्त आहे. हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आणि घटनास्थळी रक्तबंबाळ अवस्थेत कोसळले आणि त्यानंतर हेमंत यांना त्यांच्या 2 मित्रांनी तातडीने मोटरसायकलवरून महाराष्ट्रातील वणी येथे रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र जखम गंभीर असल्याने उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सापुतारा पोलिसांनी तपास सुरू केला. डांग पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली सापुतारा पोलिसांनी कारवाई करत कुणाल किरण परदेशी याला मुख्य संशयित म्हणून ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या इतर संशयितांचाही पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. हत्येमध्ये वापरण्यात आलेल्या धारदार शस्त्र शोधणे, जप्त करणे आणि नेमका वाद कशामुळे झाला, हल्ला नेमका कसा झाला आणि कोणाची किती भूमिका होती याचा तपास पोलीस करत आहेत. थोडक्यात सुरगाण्यात 6 मित्र सापुताऱ्यात फिरण्यासाठी गेले. रात्री नाश्ता करताना वाद झाला. हेमंत सूर्यवंशी यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला झाला. वणी येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सापुतारा पोलिसांनी एक मुख्य संशयिताला ताब्यात घेतले आणि पुढील तपास सुरू आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.